सोलापूर शहरातील एसटी बस स्थानक परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा फौजदार चावडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात उलगडा केला आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तमिळनाडू राज्यातील कायंबतूर जिल्ह्यातील रहिवासी कृष्णा प्रसाद व्ही हे हैदराबादहून साताऱ्याकडे प्रवास करत होते। सोलापूर एसटी बस स्थानकातील फलाट क्रमांक 23 जवळ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला। डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी त्यांच्या कन्येच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेनंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपासाची सूत्र हाती घेतली। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे कुणाल किसन कांबळे आणि अमन सुधाकर जेटी थोर या दोघांना अटक करण्यात आली।